नमस्कार सर्वांना. आज आपण सुलोचनाची कथा पाहणार आहोत. सुलोचना हंबीरराव पाटलांची बायको. नऊवारी साडी, नाकात नथ, डोक्यापासून पायापर्यंत सोन्याने मढलेली. सुलोचना डोक्यावर पदर घेऊन सासरे, नवरा, दीर यांना जेवण वाढत होती. सासूबाई तिथेच बसून सुलोचना सर्वांना व्यवस्थित जेवण वाढते का नाही हे पाहत होती. तर सुलोचनाची मोठी जाऊ कावेरीचं चुलीवर भाकरी करणं चालू होतं. पंक्तीत बसलेल्या मंडळींची शेतीबद्दल चर्चा चालू होती, पण त्यांचे सुलोचना व तिच्या जावेकडे लक्ष नव्हतं, कारण त्या दोघींनाही घरातील मंडळी अजिबात महत्त्व देत नव्हते. सुलोचनाची जाऊ कावेरीला 7वा महिना चालू होता, त्यामुळे तिला काम करताना त्रास व्हायचा, पण घरातल्यांना तिचं काही वाटत नव्हतं. सुलोचनाला मात्र कावेरीची दया यायची. सुलोचना म्हणाली, कावेरीताई, सकाळपासून तुम्ही काम करून थकून गेलाय, थोडं जेवण करून घ्या. तेवढ्या सासूने कावेरीकडे रागाने पाहिले, त्यामुळे कावेरीने जेवायला नकार दिला. जेवण झाल्यानंतर हंबीरराव शेताकडे निघाले. सुलोचनाला त्यांच्याशी बोलायचे होते म्हणून ती त्यांच्याकडे पाहत होती, पण हंबीररावांनी एकही वेळ सुलोचनाकडे पाहिले नाही. सुलोचनाला माहीत होतं, घरात सगळे असताना हंबीरराव आपल्यासोबत बोलणार नाही, पण एक वेळ तरी आपल्याकडे पाहायचे होते. त्यांनी सुलोचनाच्या सासू-सासऱ्यांचा स्वभाव खूप कडक होता. त्या दोघांसमोर घरातल्या इतर मंडळींचं काहीच चालत नव्हतं. घरातला एकही नियम मोडायची कोणाचीच हिंमत होत नव्हती, एवढा दरारा सासू-सासऱ्यांचा होता. सर्वजण आपापल्या कामाला गेल्यानंतर सुलोचना व तिची जाऊ कावेरीने जेवण केले आणि आपली कामं आवरून थोडा वेळ आरामासाठी आपापल्या खोलीत गेल्या. काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेली सुलोचना घरातील या वातावरणाला कंटाळली होती. या घरात सुनांना काडीचीही किंमत नाही. आम्ही काही कमी कामं करतो का, असं तिला वाटायचं. सुलोचनाचं सासर गर्भश्रीमंत होतं. चांगला 10-12 खोल्यांचा वाडा होता. पुष्कळ शेती होती. स्वयंपाकघराशेजारचीच खोली सुलोचनाची होती. ती खोलीच तिचं विश्व बनली होती जणू. सुलोचनाला तिथे अजिबात करमत नव्हतं. घरातल्या कामाव्यतिरिक्त काहीतरी करावं असं तिला वाटायचं, पण त्यासाठीही परवानगी नव्हती. सासरी खूप शेती होती, त्यामुळे सुलोचनाचा नवरा हंबीरराव सकाळी 10-11 वाजता शेतात गेला की संध्याकाळीच घरी यायचा. सासरचा नियम होता की सुनांनी घराबाहेर जायचं नाही. घरातली कोणीतरी व्यक्ती सोबत असेल तेव्हाच बाहेर जाता यायचं. त्यामुळे सुलोचनाला हंबीरराव कधी आपल्याला बाहेर घेऊन जातील याची वाट बघायची. सुलोचनाचं शिक्षणही बऱ्यापैकी झालेलं होतं. आईवडिलांच्या घरी वागण्याचं स्वातंत्र्य होतं, तसं सासरी नव्हतं. तिला सासरचे सर्व नियम पाळावे लागत होते. आता सुलोचनाला एखाद्या कैदखान्यात बंद असल्यासारखे वाटायचे. कोणताही निर्णय ती स्वतः घेऊ शकत नव्हती. त्या भल्या मोठ्या वाड्यात तिचा जीव गुदमरल्यासारखा व्हायचा, पण आईबापाची मान समाजात खाली जायला नको म्हणून नाईलाजास्तव सुलोचना सासरी नांदत होती. सुलोचनाला मोकळ्या वेळेत कलाकुसरीचे काम शिकावे वाटत होते, तसे तिने हंबीररावांना सांगितलेही. पण हंबीरराव काहीच बोलले नाही, कारण हंबीररावांचं पण आईबापापुढे काहीच चालत नव्हतं आणि ते कधीही परवानगी देणार नाही हे हंबीररावांना माहीत होतं. खरं तर हंबीररावांचं सुलोचनावर खूप प्रेम होतं, पण घरच्यांसमोर ते सुलोचनाशी तटस्थ वागायचे. त्यामुळे कोणालाही वाटायचे नाही की हंबीररावांचे सुलोचनावर प्रेम आहे. हंबीररावांच्या या वागण्याचा सुलोचनाला खूप राग यायचा, पण ते आईवडिलांच्या दबावामुळे तसे वागायचे.
घरात काही कुरबुर झाली तर सगळ्यांसमोर हंबीरराव कधीही सुलोचनाची बाजू घेत नव्हते. मात्र एकांतात असताना ते सुलोचनावर खूप प्रेम करायचे व काही गोष्टी समजून सांगायचे. त्यामुळे सुलोचनाला वाटायचे, जाऊ दे, आपला नवरा चांगला आहे आणि ती झाल्या गेल्या सर्व गोष्टी सोडून द्यायची. एक दिवस घरात खूप गरम होतं म्हणून सुलोचना बाहेर फेरफटका मारायला गेली. घरी आल्यावर तिच्या जावेने म्हणजे कावेरीने तिला पटकन घरात घेतले आणि दरवाजा लावून घेतला. सुलोचना, असं संध्याकाळच्या वेळी बाहेर जाऊ नको आणि तू बाहेर गेली होती हे कोणालाही सांगू नको, कावेरी बोलली. त्यावर सुलोचना बोलली, अगं, बाहेर किती छान वातावरण आहे आणि असं घरात बंद राहिलं की मला गुदमरल्यासारखं होतं. असं नको वागू सुलोचना, नाहीतर याचा त्रास तुलाच होईल, कावेरी म्हणाली. एवढ्या वेळात संध्याकाळच्या वेळी सुलोचना घराबाहेर गेली होती ही बातमी सासू सासऱ्यांपर्यंत पोहोचली. त्यांनी सुलोचनाला व हंबीररावांना बैठकीच्या खोलीत बोलावलं. हंबीररावांचे वडील त्यांच्याकडे रागाने पाहत म्हणाले, आपल्या घराचे नियम तुम्ही अजून तुमच्या बायकोला सांगितले नाही का? यापुढे तुमच्या बायकोची अशी चूक खपवून घेतली जाणार नाही. हंबीररावांनी खाली मान घालतच आई वडिलांची माफी मागितली. सुलोचनाने मात्र माफी मागितली नाही. ती शांतपणे उभी होती. सासूही सुलोचनावर चांगलंच तोंडसुख घेत होती. त्यानंतर ते दोघेही आपल्या खोलीत आले. हंबीररावांनी पण कडक शब्दात सुलोचनाची कानउघडणी केली. हंबीररावांचा तर आपल्यावर खूप जीव आहे, पण तरीही त्यांनी आपल्याला समजून घेतले नाही आणि ते आपल्यावरच रागावले म्हणून सुलोचनाचं रडू थांबत नव्हतं. आपण एवढी काय चूक केली होती म्हणून सर्वांसमोर सासू सासऱ्याने आपला अपमान केला, उगीच लग्न करून यांच्या घरी आले असे सुलोचनाला वाटायला लागले. सुलोचनाच्या आईबापाची परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे पाटलांच्या हंबीररावांचं स्थळ आल्यावर तिच्या आईबापाला खूप आनंद झाला होता. पाटलांकडे भरपूर पैसा, दिमतीला नोकर चाकर होते. त्यामुळे सुलोचनाची मर्जी विचारात न घेता हे लग्न तिच्या आईबापांनी लावून दिलं होतं. हंबीरराव व त्यांच्या घरचे सुलोचनाला पाहायला गेले तरी त्यांनी सुलोचनाला दागिन्यांनी मढवून ठेवले होते. त्यामुळे सुलोचनाच्या आईवडिलांना लेकीचा हेवा वाटत होता आणि आपल्या पोरीने नशीब काढलं असं त्यांना वाटत होतं. असेच दिवस जात होते. सुलोचनाच्या लग्नाला वर्ष उलटून गेलं होतं. पण ती लग्न झाल्यापासून एकदाही सणाला माहेरी गेली नव्हती. त्यामुळे या दिवाळीला मला माहेरी जायचे असा हट्ट सुलोचनाने केला. हंबीररावांनीही आईबापाची परवानगी घेऊन दिवाळी सणासाठी सुलोचनाला माहेरी पाठवले. पण तिची माहेरी पाठवणी करतानाही सासूने तिला ताकीद दिली की बिनकामाचं इकडे तिकडे फिरायचं नाही, नऊवारीच घालायची, अंगावरचा एकही दागिना काढून ठेवायचा नाही. सुलोचनाही या सर्व गोष्टींसाठी हो म्हणाली. खरं तर तिला या साऱ्या नियमांचा कंटाळा आला होता. पण आपण काही बोललो तर आपल्याला माहेरी पाठवणार नाही म्हणून ती हो म्हणाली. माहेरी आल्यानंतर 5-6 दिवस पटकन निघून गेले. सासरच्या नियमांपेक्षा माहेरचं स्वातंत्र्य तिला आवडायचं. ती आपल्या आईबापाला म्हणायची देखील, सासू सासरे खूप कडक आहे, त्यांच्या घरचे नियम मोडलेले त्यांना चालत नाही. माझं तिकडे कशातही मन लागत नाही. तेव्हा तिची आई म्हणायची, असंच होतं सुलोचना सुरुवातीला, नंतर रमशील तू तिकडे, नको टेन्शन घेऊ. पण सुलोचनाला आता सासरी जाऊ वाटत नव्हते. सुलोचनाला माहेरी येऊन 1 महिना झाला होता आणि अजूनही ती सासरी गेली नव्हती. म्हणून तिच्या सासूने घर डोक्यावर घेतलं होतं.
त्यामुळे हंबीरराव सुलोचनाला आणायला गेले, पण तिने आता मी सासरे येणार नाही असे हंबीररावांना सांगितले. हंबीरराव सुलोचनाला समजावत होते, पण तिला आता सासरच्या नियमांचा, बंधनांचा कंटाळा आला होता. तिला त्या वाड्यात कोंडमारा झाल्यासारखे वाटत होते. म्हणून तिने हंबीररावांकडे घटस्फोटाची मागणी केली. सुलोचनाचं बोलणं ऐकून हंबीररावांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते म्हणाले, सुलोचना, असं करू नको. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तुला नाही बंधनं, नियम पाळायचे तर नको पाळू. मी माझ्या आईबापाला समजावतो, पण तू फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेव आणि घरी चल. सुलोचनाच्या आईबाबांनी, हंबीररावांनी तिची समजूत घातल्यानंतर ती कशी तरी सासरी जाण्यास तयार झाली आणि ती हंबीररावांसोबत सासरे आली. हंबीररावांचे आईवडील बैठकीच्या खोलीतच बसले होते. 5-6 दिवस माहेरी जाते सांगून गेलेली सुलोचना 1 महिन्यानंतर सासरे आली. त्यामुळे तिच्या सासूच्या तोंडाचा पट्टा चालू झाला होता. सुलोचनाच्या सासूचा आवाज ऐकून घरातले नोकर-चाकर, हंबीररावांचा भाऊ, वहिनी पण तिथे आले. सुलोचना काहीही न बोलता शांतपणे उभी होती, पण हंबीररावांच्या मनावरचा ताबा सुटला आणि आईबापासमोर कधीही मोठ्या आवाजात न बोलणारे हंबीरराव बोलू लागले. माझी बायको घरातली बंधने पाळणार नाही. तिचा त्या बंधनांमुळे कोंडमारा होतोय. ती तिच्या मनाप्रमाणे जीवन जगेल. तुम्हाला हे मान्य असेल तर आम्ही या वाड्यात राहतो, नाहीतर आम्हाला आमचं पोट जड नाही. आम्ही कुठेही जाऊ आणि आमचं पोट भरू. हंबीररावांच्या भावाने व वहिनीने पण हंबीररावांची बाजू घेतली. त्यामुळे हंबीररावांच्या वडिलांना खूप राग आला आणि ते म्हणाले, तुम्ही दोघेही तुमच्या बायकांना घेऊन या वाड्यातून चालते व्हा. मुलं आणि बापामध्ये लागलेली भांडणं पाहून हंबीररावांच्या आईने आता आपण जर काही बोललो तर भांडणे अजून वाढतील, म्हणून त्यांनी आपल्या नवऱ्याला समजावले आणि म्हणाल्या, अहो, जे काही आपलं वैभव आज उभं आहे ते आपण आपल्या लेकरांसाठीच कमवून ठेवले आहे आणि ते जर घर सोडून गेले तर आपल्यालाही बरं वाटणार नाही. त्यामुळे त्यांना घराबाहेर काढू नका आणि त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या. बायकोनी समजावल्यानंतर हंबीररावांच्या वडिलांनी पण नमती बाजू घेतली आणि मुलांना म्हणाले, करा तुम्हाला काय करायचे ते आणि वागा तुमच्या मनाप्रमाणे. सासऱ्यांचे बोलणे ऐकून सुलोचना व कावेरी खुश झाल्या. आता त्यांच्यावर कोणतीही बंधने नव्हती. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगता येणार होतं. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण अशा छान कथा तुम्हाला या चॅनलवर ऐकायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.